जेव्हा न्यूजमध्ये हे पाहिलं तेव्हा मला पण आश्चर्याचा धक्का बसला की पुरुषोत्तम चव्हाण जे नगरसेवक झालेले आहेत त्यांचे पूर्ण तिकीट देण्यापासून त्यांना निवडून आणण्यापासून सर्व आम्ही परिश्रम घेतलेले आहेत आणि त्यांनी असा प्रवेश का केला आम्हाला प्रश्न होता. परंतु आज मला दुपारी ते येऊन शाखेत भेटले आणि मला बोलले मला इकडेच राहायचं आहे, मी काय तिकडे गेलेलो नाही, मला बळजबरी तिथे झेंडा हातात दिला आणि मला प्रवेश केलेला आहे, मी काय प्रवेशासाठी गेलो नव्हतो. आणि जर असं होत असेल आणि आता मला त्याच्यानंतर मी माहिती घेतली तर आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांना खासदारांच्या कार्यालयातनं आणि खासदारांच्या अनेक फोन येतात आहे की वेगवेगळे आमिषं दिले जातात आहे, वेगवेगळ्या प्रोत्साहनं दिली जातात आहे की आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ आणि तुम्ही प्रवेश करा. जर असं होत असेल तर ही निवडणूक लढणं मुश्किल होईल कार्यकर्त्यांना. जर सत्तेचा आणि याचा पैशाचा जर माज एवढा येत असेल तर ह्या निवडणुकीत प्रॉब्लेम होईल. आणि असं जर होणार असेल तर कार्यकर्त्यांनी काम कसं करावं. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल फोन येतात, हे एकदम अयोग्य आहे. आणि हा एक ताजं उदाहरण आहे ज्याच्या मनाविरुद्ध तिथे त्याला झेंडा दिला गेला. जो त्याची मिसेसची तुम्ही प्रतिक्रिया घ्या, त्याची मेसेज इथे येऊन काय काय बोलली, त्याला घरात काय बोलली, म्हणजे घरातलं वातावरण बिघडतं आहे. एवढी वाईट परिस्थिती आहे, कार्यकर्ते नाराज आहेत, एवढी वाईट परिस्थिती आहे. तो लपून घरात बसला, घरातनं बाहेर यायला तयार नाही. त्यांनी मला सगळी व्यथा व्यक्त केली, त्याला वाटलं मी भडकेल म्हणून. मी त्याला फक्त विचारलं तू मनापासून परत येतो आहेस का. तो मी मनापासून साहेब मला इच्छाच नाही आहे तिकडे, हे त्याची वाक्य आहेत. आणि जर असं होत असेल तर हे शिंदे कंपनींना लाज्यास्पद एकदम अशी निवडणूक लढत असतील तर लाज वाटते. तुमची जर क्रेडिट आहे ना तुम्ही फाईट करा, जे काय असेल ते होऊन जाऊन द्या.